नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे। या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11 बद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शर्माने T20 क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे। वर्ल्ड कप झाल्यानंतर रोहित शर्माने हा निर्णय घेतला। भारताने साऊथ आफ्रिकेविरुद्ध T20 वर्ल्ड कप जिंकला। यात रोहित शर्मा कॅप्टन होता आणि नंतर प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा रोहित शर्माने स्पष्ट केले की तो हा त्याचा शेवटचा T20 सामना खेळलेला आहे। मित्रांनो, रोहित शर्माने 2007 साली T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते। 2007चा वर्ल्ड कप आणि 2024चा वर्ल्ड कप त्याने जिंकलेला आहे। 2007च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने T20 मध्ये पदार्पण केले होते। नंतर तो बरेच T20 वर्ल्ड कप खेळला, परंतु 2007 आणि 2024 हा त्याने वर्ल्ड कप जिंकला। त्याने सुरुवात T20 वर्ल्ड कप जिंकून केली आणि त्याने शेवटही T20 वर्ल्ड कप जिंकूनच केलेला आहे। मित्रांनो, रोहित शर्माने T20च्या करिअरमध्ये 159 सामने खेळला। त्याने 4231 रन्स केलेले आहेत T20 मध्ये, त्यामध्ये 5 शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे आणि त्याचा हायेस्ट स्कोर T20 क्रिकेटमध्ये 121 आहे। नंतर रोहित शर्माला पत्रकारांनी विचारले, तुम्ही IPL खेळणार का? तर रोहित शर्मा बोला, मी IPL खेळतच राहील, परंतु T20 क्रिकेटमधून रोहित शर्माने संन्यास घेतलेला आहे। आपण रोहित शर्माला मिस करणार आहोत। रोहित शर्मा 2007चा वर्ल्ड कप, 2009चा वर्ल्ड कप, 2012चा वर्ल्ड कप, 2014चा वर्ल्ड कप, 2016चा वर्ल्ड कप, 2020चा वर्ल्ड कप, 2022चा वर्ल्ड कप आणि 2024चा वर्ल्ड कप असे बरेच T20 वर्ल्ड कप खेळलेला आहे। तर मित्रांनो, रोहित शर्मा अजून वन डे क्रिकेट खेळणार आहे, परंतु तो T20 क्रिकेटमधून रिटायर झाला आहे, त्याने संन्यास घेतलेला आहे। आता 2025ला चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे, तर त्याचाही तो कॅप्टन असणार आहे आणि 2027चा वर्ल्ड कप खेळणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही। 2027च्या वर्ल्ड कपला अजूनही 3 वर्षे बाकी आहेत, तर तो खेळणार की नाही हे पुढे तो कन्फर्म करेल, सांगू शकेल। परंतु यावर्षी रोहित शर्माने वर्ल्ड कप जिंकून संन्यास घेतलेला आहे। तो बोलला की वर्ल्ड कप जिंकून संन्यास घेणे, अजूनही मी T20 क्रिकेटमधून रिटायर होणार नव्हतो, परंतु वर्ल्ड कप जिंकून हा यापेक्षा चांगले होणार नाही मला क्रिकेटमधून संन्यास घेण्यासाठी। तर युवा खेळाडूंना चान्स भेटण्यासाठी रोहित शर्माने T20 क्रिकेटमधून संन्यास घेतलेला आहे। रोहित शर्माने T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतक म्हणजे 5 शतक झळकवलेले आहेत। अजूनही कोणी T20 मध्ये 5 शतक झळकावू शकलेले नाही। तर मित्रांनो, आपण रोहित शर्माला मिस कराल का? रोहित शर्माचा T20 क्रिकेटमधून संन्यास मिस कराल का? आपण रोहित शर्माला आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि आपण रोहित शर्माची क्रिकेटचे फॅन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, क्रिकेटच्या चालू घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो। ड्रीमचे प्रेडिक्शन ही आपण मराठीतून देण्याचा प्रयत्न या चॅनलवरती करत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।